नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्री डॉक्टर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। प्रथमतः आमच्या चॅनलवर आपण नवीन असाल तर ॲग्री डॉक्टर या चॅनलला आपण सबस्क्राईब करा। तिथे दिसलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून आमच्या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील। तर आज आपण बघूया, पिकावर जर मधमाशी येत नसेल किंवा आणखीन आली नसेल तर त्यासाठी आपण ऑर्गॅनिक म्हणून एक घरगुती उपाय म्हणून एक स्प्रे आहे, जो आपण घेतला तर आपली मधमाशी येऊन जाईल। तर आपल्याला काय करायचं आहे, पहिले एक 10 लिटरची बकेट घ्यायची। त्यामध्ये आपल्याला 2 किलो गूळ, 1 लिटर आपल्याला दही घ्यायचं आहे। जर दही 1 लिटर नसेल तर समजा 2 लिटर ताक घ्यायचं आहे। त्यामध्ये 50 ग्रॅम दालचिनी, 50 ग्रॅम इलायची। दालचिनी इलायची आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक कूट करून घ्यायची। जेवढी बारीक होईल तेवढी बारीक करून घ्या तुम्ही, कारण की आपल्याला जाड जमणार नाही। त्यानंतर ते आपल्याला एक 10 लिटरच्या बकेटमध्ये टाकायचं आहे। 2 किलो गूळ, परत एकदा सांगतो ऐकून घ्या, 2 किलो गूळ, 2 लिटर ताक, 50 ग्रॅम दालचिनी, 50 ग्रॅम इलायची याची आपल्याला बारीक कूट करून घ्यायची मिक्सरच्या भांड्यामध्ये, आणि ते आपल्याला एक 10 लिटर बकेटमध्ये टाकायचे। त्यानंतर ते रात्रभर भिजू घालायचं आहे आपल्याला। ते रात्रभर भिजल्यानंतर आपल्याला सकाळी 10 लिटर बनवलेलं आपण ते मटेरियल आपल्याला 200 लिटरच्या ड्रममध्ये बॅरलमध्ये टाकायचं। त्यानंतर त्याचा आपल्याला बागेवर 200 लिटरचं ते बागेवर आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे। पण तो स्प्रे आपल्याला सकाळी 7 ते 8च्या अगोदरच स्प्रे घ्यायचा आहे। 8च्या नंतर आपल्याला स्प्रे जमणार नाही, त्याचा आपल्याला काही फायदा होणार नाही। त्याची रिॲक्शन तर काही उलटी होत नाही, पण फायदा बी होणार नाही, आपली मेहनत व्हायला जाईल आपल्याला। त्यामुळे 8च्या अगोदर त्याचा स्प्रे घ्या। खूप छान आपल्या पिकावर मधमाशी आपल्याला आलेली दिसेल। आणि तुम्ही म्हणत असाल ते 8च्या अगोदर का स्प्रे घ्यायचं आहे, तर त्याचा रिझन असं आहे की आपण 8च्या अगोदर स्प्रे घेतला तर त्या टायमिंगला मधमाशी आलेली नसते, आणि आपण स्प्रे घेतल्यानंतर 8च्या नंतर परागीभवन करण्यासाठी म्हणजे पॉलिनेशन करण्यासाठी झाडाचं, तर ती मधमाशी आपल्या झाडावर येते। तर 8 वाजल्यानंतर जर मधमाशी आली तर त्यांना मधमाशीला कळतंय की इथं आपल्याला खाद्य आहे, तर खाद्या हिशोबाने ती परत त्यांच्या बाकीच्या मधमाशी असेल त्यांना ते एक जाणीव होती का ते परत सर्व येते। तर डेली रुटीनमध्ये त्यांना समजून जातं की इथं खाद्य आहे, त्यामुळे ते येते। आणि जेणेकरून तुम्ही उन्हाच्या भरी जर स्प्रे मारला तर ती स्प्रेच्या फाटक्याने किंवा येणे ती मधमाशी येणार नाही, आणि संध्याकाळच्या टायमाला मारून काही फायदा नाही, कारण त्या टायमाला मधमाशी तिच्या घरी जाते। त्यामुळे आपल्याला तो स्प्रे सकाळीच घ्यायचा आहे, तो बी 8च्या अगोदरच घ्यायचा आहे, की दिवसा मधमाशीला खायला ते आपण जो स्प्रे घेतला ते असतो। त्यामुळे ती पॉलिनेशन किंवा परागीभवन करण्यासाठी आपली मधमाशी येते। तर हा स्प्रे आपण प्रत्येकाने, जर मधमाशी नसेल आपल्या बागात तर नक्की करून बघा, त्याचा खूप छान रिझल्ट येतो। साईड इफेक्ट तर काहीच नाही, कारण टोटली मटेरियल आपलं ऑर्गॅनिकमध्ये, जेणेकरून पूर्णतः झाडावर फायदाच होणार आहे आपल्याला मधमाशीसाठी। आणि मधमाशी किती इम्पॉर्टंट आहे हे आपल्याला सांगायची गरज नाही, कारण की आपण शेतकरीचे, आपल्यासाठी मधमाशीचा खूप जो फायदा आहे ते आपल्याला शेतकऱ्यांनाच माहिती आहे ते किती फायदा आहे। चला, तर आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आणि पुढे व्हिडिओमध्ये काही प्रॉब्लेम असेल तो बी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा।